युद्ध युद्ध युद्ध. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही कोणतेही न्यूज चॅनल लावा, कोणतीही माहिती घेण्यासाठी कोणतेही इतर चॅनल लावा, अहो इतकंच काय, तुम्ही यूट्यूब जरी सुरू केलात ना तरी तुम्हाला हे 3 शब्द खूप ऐकायला मिळतील: युद्ध, युद्ध आणि युद्ध. पण हे का? म्हणजे सगळं सुरळीत सुरू असताना असं अचानक युद्धाचं वातावरण का निर्माण झालं? म्हणजे एकीकडे भारतामध्ये G20 सारखा कार्यक्रम साजरा केला गेला, ज्यात जगभरातील वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करणारी माणसे उपस्थित होती. प्रत्येक देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे. त्या कार्यक्रमात वसुदैव कुटुंबकम सारखा नारा देऊन तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले गेले. आणि दुसरीकडे देशांविरुद्ध युद्धाची भाषा. म्हणजे अजून आपला भारत देश तरी यात सामील झाला नाही, पण आपल्या भारताचा इतिहास उघडून पहा, अशा परिस्थितीत भारत आपोआप ओढला जातो. आणि देव न करो, पण असं काही झालं तर मग जागतिक महायुद्ध आपल्या दाराजवळ येऊन उभं राहायला वेळ नाही लागणार. तसं पाहायला गेलं तर बाहेरचे वातावरण तेच आहे. बहुतेक देश एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. कोणत्या देशाकडे किती शस्त्र आहेत, ती शस्त्रे किती नुकसान करू शकतात, याचा आता उघड उघड दिखावा करून एक प्रकारे समोरच्या राष्ट्राला खुलेआम धमक्या देणं सुरू आहेच. या सर्व गोष्टींचा अंदाज बांधून न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे यांनी तर तिसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्याची घोषणा देखील केली आहे. आता आजच्या काही तरुण पिढीला हा प्रश्न असेलच की तिसरे महायुद्ध, मग पहिले आणि दुसरे कधी झाले? तर तुम्हाला सांगू इच्छितो की तेव्हा आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती. 1914 मध्ये पहिले महायुद्ध आणि 1939 मध्ये दुसरं महायुद्ध झाले होते. तुम्हाला माहित नसेल तर ऑनलाईन याबाबत सगळी माहिती उपलब्ध आहे. शिवाय बरीच पुस्तके देखील यावर आलेली आहे. तिथून तुम्हाला माहिती मिळू शकते की नक्की ही युद्धे का झालीत आणि कशी झाली. म्हणजे तुम्हाला समजेल की जर तिसरं महायुद्ध झालं तर काय परिस्थिती निर्माण होईल संपूर्ण जगभरात. बघा, छोटे मोठे युद्ध तर होतच होते, जसं की भारत पाकिस्तान युद्ध, भारत चीन युद्ध, रशिया युक्रेन युद्ध, रशिया अमेरिका युद्ध, आणि आता आणखी एक भर म्हणून भारत कॅनडा युद्धाची चिन्हे सुद्धा थोडीफार दिसायला लागली. तसं यात फार काही मोठं नाही, पण तरी युद्धाच्या वातावरणात काही सांगू शकत नाही. पण या अशा छोट्या गोष्टीचं होतच राहतात. पण अचानक महायुद्ध होणार असं वातावरण का निर्माण झालं? तर याचं उत्तर आहे सध्या चर्चेत असलेली इस्रायल आणि इराण वॉर. नमस्कार, मी हेमंत हेडव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर. आणि आजच्या भागाला सुरुवात करतो ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. आतापर्यंत तुम्हाला हे तर समजलं असेलच की आजच्या भागात आपण जागतिक युद्धाबद्दल बोलत होतो. पण खरंच युद्ध होणार की नाही, किंवा हे युद्ध का सुरू होतंय, या शोधात जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आमच्या हातात एक भन्नाट पुस्तक लागलं. आणि ते पुस्तक वाचून मी थक्क झालो. कारण त्या पुस्तकात असलेली माहिती तुम्हाला कोणताच न्यूज चॅनल किंवा कोणताच यूट्यूब चॅनलवर मिळणार नाही. कारण सगळेच ताजा खबर देण्यात व्यस्त असतात. कोणाकडे या युद्धाचा मूळ गाभ्यात जाऊन विचार करण्यासाठी वेळच नाही. कारण सर्वांना आगीत तेल ओतण्याची सवय असते. कोणालाही ती आग का लागली आणि तिला कशा प्रकारे विझवता येईल हे जाणून घ्यायची इच्छाच नसते. मान्य आहे मला की आम्ही सुद्धा हे थांबवू शकत नाही, पण या युद्धाचा उगमस्थानी तुम्हाला नेऊन हे तर नक्कीच सांगू शकतो की हे युद्ध नक्की का झालं. जागतिक पातळीवरचा अभ्यास करणाऱ्यांसाठी किंवा जागतिक राजकारणात रस असलेल्यांसाठी तर हे पुस्तक फारच गरजेचं आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संक्षिप्त इतिहास. या मूळ पुस्तकाचे लेखक मायकल स्टॉक बोमन आहेत, तर या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद आशा भागवत यांनी केलाय आणि याचे मराठीमध्ये प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलंय. आता जरा आपण या पुस्तकात काय काय आहे याकडे लक्ष देऊया. हे पुस्तक तुम्हाला या युद्धाचं उगमस्थानी घेऊन जातं, म्हणजेच 1882 मध्ये घेऊन जाते, अगदी इस्रायलच्या उगमस्थानी, कदाचित त्याचाही आधी. अहो इतकंच काय, पहिल्या महायुद्धाचा देखील आधी घेऊन जातो. त्यामुळे हा संघर्षाचा नक्की उगम कसा आणि कुठून झाला हे अगदी स्पष्टपणे आपल्याला अनुभवायला मिळतं. आत्ताचा इस्रायल म्हणजे तेव्हा तिथे ऑटोमन साम्राज्याचं राज्य होता. तेव्हापासून ते आत्ता 2023 पर्यंत झालेल्या सर्व घडामोडी या पुस्तकात आपल्याला अनुभवायला मिळतात. या सर्वात युरोपीय देशांचा कसा सहभाग होता, इतर देशांचा कसा सहभाग होता, हे सगळं आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतं. हे युद्ध मुळात कधी नव्हतंच. आज ज्या लोकांमध्ये युद्ध आपल्याला दिसून येतं, म्हणजेच ज्यू आणि पॅलेस्टाईन लोक, ही कधी काळी अगदी पक्क्या शेजाऱ्यांप्रमाणे तिथे राहायचे. त्यांची आपसात देवाणघेवाण व्हायची, व्यापार व्हायचा, सगळं अगदी खेळीमेळीचं वातावरण तिथे होतं. पण पहिलं महायुद्ध झालं आणि हळूहळू खटके पडायला सुरुवात झाली. ही बाब इतकी जुनी असल्यामुळे आज हा वाद मिटवणं कोणत्या देशाला शक्य झालं नाही असं दिसून येतं. आणि ज्या देशांना शक्य आहे ते देश आपली भाकरी भाजण्यासाठी, म्हणजेच आपल्या स्वार्थासाठी यात उडी घेऊन वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी बऱ्याच घटना आपल्या कानी येत असतात, बऱ्याच अफवा आपल्या कानी येत असतात. यामुळे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे समजत नाही. अशा परिस्थितीत मूळ इतिहास जाणून घेऊन या विषयावर विचार करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला मदत करते. या पुस्तकात सगळ्यात आधी तुम्हाला कालानुक्रम म्हणजेच घटनाक्रम पाहायला मिळतो.
म्हणजेच अगदी 1882 पासून तर 2023 पर्यंत ज्या काही घटना घडल्या आहेत त्या पाहायला मिळतात. म्हणजेच जूनच्या पॅलेस्टाईनमधील पहिल्या स्थलांतराच्या सुरुवातीपासून ते इस्रायलने गाजावर केलेल्या बॉम्ब वर्षाव ज्यात 2600हून अधिक जणांचा मृत्यू झाला, या आताच्या घटनेपर्यंत सगळ्या घटना वाचायला मिळतात. म्हणजेच आपल्याला हे पुस्तक वाचायला आणखी सोपे जाते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धावर इतकं संक्षिप्त रूपात पहिल्यांदाच लिखाण जगासमोर असल्यामुळे बऱ्याच नामवंत लेखकांनी, साहित्यकांनी या पुस्तकाची प्रशंसा देखील केली. माझ्या मते या सगळ्या गोष्टींचं मूळ राजकारण आहे. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आता तुम्ही म्हणाल की जागतिक युद्ध आहे, कुठे इस्रायल, कुठे इराण आणि आपण कुठे? आपल्याला याचा काय परिणाम होणार? तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तर आपला प्रत्यक्ष सहभाग देखील नव्हता, तरी त्याचे परिणाम आपल्या देशाला भोगावे लागले होते. आणि आता जर महायुद्ध झालं तर नाईलाज म्हणून भारताला भाग घ्यावा लागेल आणि त्याचे वाईट परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसाला देखील भोगावे लागतील. कारण युद्ध कधीच चांगले नसते, ते नेहमी वाईटच असते आणि त्याचे परिणाम वाईटच होतात. हे आपला इतिहास आपल्याला सातत्याने सांगत आलेला आहे. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आमचं काम होतं फक्त या पुस्तकाची माहिती तुम्हाला देणं. आता तुम्ही ते वाचून आम्हाला सांगा तुमच्या नजरेतून कसा वाटतो ते. हे पुस्तक तुम्हाला वाचण्यासाठी हवं असेल तर तुम्हाला इथे इन्स्टा आयडी दिसत असेल. शिवाय आमच्या इन्स्टा अकाउंटची लिंक देखील खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आमच्या इन्स्टा अकाउंटवर तुम्ही मेसेज करू शकता आणि हे पुस्तक वाचण्यासाठी मागवू शकता. जर तुम्हाला आमचे प्रामाणिक प्रयत्न आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करून या पुस्तकाबद्दल इतरांना देखील कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.